बेल, परोल किंवा अर्ली रिलीज या सगळ्या गोष्टी आहेत त्या फक्त श्रीमंतांसाठीच असतात का आणि याचा गैरवापर होतो का? बऱ्याचदा असं असतं की जर वारंवार काही ना काही अर्ज कोर्टात केला आरोपींनी वेगवेगळ्या विषयांना घेऊन, तर काही ना काही ऑर्डर तर त्यांना मिळतात. आणि वारंवार कोण अर्ज करू शकतो किंवा जो अप्रोच करू शकतो कोर्टाला, ज्याच्याकडे पैसा आहे, जो वकिलांना रेग्युलरली हायर करू शकतो असा व्यक्ती. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळे प्रकार असतात की जास्तीत जास्त आरोपीला कसा फायदा होईल यासाठी कोर्टामध्ये काही ना काही केसेस पेंडिंग टाकणं. एक उदाहरण माझ्यासमोर आहे की पोक्सो आणि रेपच्या केस मधला आरोपी, ज्याच्यावर अनेक केसेस त्यात झालेल्या आहेत, तो आरोपी त्याला जामीन मिळावा म्हणून कोर्टामध्ये केस चालवत नाही. कोर्टात केस चालवत नाही, ट्रायल कोर्टात. कोर्ट चार्ज फ्रेम करते तरी त्यावर तो सही करत नाही आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला जाऊन सांगतात की ट्रायल कोर्ट केस चालवत नाहीये. केस चालली नाही हे एक ग्राउंड असू शकतं कोणालाही जामीन देण्याचं. आणि अशा प्रकारचं वागणूक करून तिथे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला फायदा कसा होऊ शकेल, जामीन कसा मिळवता येईल याचा प्रयत्न हे आरोपी करत असतात.